खऱ्या प्रेमाची गोष्ट. पुणे शहरातील प्रसिद्ध हॉटेल ॲमनॉरच्या एका मोठ्या हॉलमध्ये एक अतिशय अप्रतिम पार्टी सुरू होती. सर्व बाजूंनी महाराष्ट्रातील मोठे उद्योगपती तेथे उपस्थित होते. सगळे एकमेकांना भेटत होते. ही पार्टी शहरातील एका प्रसिद्ध व्यावसायिकाच्या मुलीच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी होती. सर्वजण एकमेकांशी बोलत होते आणि आज देशमुख कुटुंबातील मुलीच्या लग्नाचं रिसेप्शन होतं. खरे तर देशमुख कुटुंबामध्ये ज्या मुलीचं लग्न झाले होते तिची आई लहानपणी वारली होती. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला आईचं प्रेम मिळावं म्हणून दुसरं लग्न केलं. त्यानंतर तिला एक बहीण आणि भाऊ मिळाला. ती मुलगी खूप आनंदी होती. तिला मंगेश नावाच्या मुलावर प्रेम झालं. तिने तिच्या वडिलांना मंगेशबद्दल सांगितलं. तिच्या वडिलांनी मुलीच्या आनंदासाठी ते लग्नाला तयार झाले. पण 1 वर्षाआधी आयशाच्या वडिलांचा ॲक्सिडेंट होतो आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू होतो. मरण्याच्या आधी आयशाचे वडील तिला सांगतात, तुझे लग्न ज्या दिवशी आहे त्याच दिवशी कर. माझे काहीही झाले तरी चालेल, पण तू त्याच दिवशी लग्न करायचं. 1 वर्षानंतर ती मंगेशसोबत लग्न करते. तिला तिच्या वडिलांची खूप आठवण येत होती, पण मंगेशच्या प्रेमाने तिला धीर दिला होता. आज तिच्या लग्नाचे रिसेप्शन होते. अजून आयशाचा भाऊ या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सहभागी झाला नव्हता. त्याला आज सकाळी अचानक काही महत्त्वाच्या कामासाठी जावे लागले. अशाच अनेक गोष्टी तिथे घडत होत्या. आता सर्वजण फक्त नवऱ्याची वाट पाहत होते. काही वेळाने मंगेशचा हात धरून सर्वांमध्ये आयशा आली. ती दिसायला अप्सरापेक्षा कमी नव्हती. आज तिने अतिशय सुंदर लाल रंगाचा लेहंगा घातला होता. तिने तिचे लांब केस मोकळे सोडले होते आणि मॅचिंग बांगड्या आणि मॅचिंग ज्वेलरी घातलेली होती. आयशा अगदी हलक्या मेकअपमध्येही सुंदर दिसत होती. तिथे उपस्थित सर्वांच्या नजरा आयशावर खिळल्या होत्या. तर मंगेश पण हँडसम दिसत होता. मंगेश हा गरीब कुटुंबातला होता, तरी पण त्याने स्वतःचे चांगले नाव कमवले होते आणि त्याचे व्यक्तिमत्वही आकर्षक होते. मंगेशने काळ्या रंगाचा सूट घातला होता, ज्यामध्ये तो आणखीनच हँडसम दिसत होता. आयशा आणि मंगेश या दोघांच्याही ओठावर मोठे हसू होते. मंगेश स्टेजवर आयशाच्या हातात हात घेऊन उभा होता. आयशा देखील मंगेशच्या खूप जवळ होती. काही वेळाने आयशाची आई आणि मंगेशचे आई, बहीण आणि बाबा त्यांच्याकडे आले आणि रिसेप्शन चालू झाले. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. टाळ्यांच्या कडकडाटाने प्रत्येकजण त्यांच्या लग्नामुळे किती आनंदी होते हे दर्शवतात. त्याच पार्टी हॉलमध्ये एका बाजूला बसलेली आयशाची बहीण सावनी तिच्या जळत्या डोळ्यांनी आयशाकडे पाहत होती. तिच्याकडे पाहत असता असे दिसते की जणू तू सध्या आयशाला ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहे. रागाने आयशाकडे टक लावून पाहत होती. काही सेकंदानंतर सावनी उठली आणि आयशाकडे गेली आणि हात हलवताना म्हणाली, माझी प्रिय बहीण, कॉंग्रॅट्स. तुला माहीत नाही की आज मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. सावनी तिला थँक्स सावनी म्हणत आयशाने सावनीला मिठी मारली. ती सावनी आयशाला मिठी मारताना मंगेशकडे पाहत तिरपे हसली, ज्यावर मंगेशच्या ओठावरही हसू उमटले. दोघेही डोळ्यांनी काही संकेत करत होते. त्यानंतर सावनी आयशापासून दूर गेली आणि मंगेशजवळ गेली आणि म्हणाली, मंगेश, अभिनंदन. मंगेशनेही तिचा हात हातात धरला आणि थँक्यू म्हणाला. सावनीनेही लगेच त्याला मिठी मारली. हे पाहून आयशाला बरं वाटलं नाही, पण ती याकडे दुर्लक्ष करते. आयशाचा त्या दोघांवर इतका विश्वास होता की ती त्यांच्यावर कधीच संशय घेऊ शकत नव्हती. काही वेळाने दोघे वेगळे झाले. मंगेश आणि आयशा डान्स फ्लोअरवर गेले आणि दोघेही डान्स करू लागले. हे सर्व पाहून सावनी रागाने पेटली होती. तिने ड्रिंकचा ग्लास उचलला आणि एका दमात सगळं पेलं. मंगेश जो आयशासोबत डान्स करत होता, पण त्याची नजर सावनीवर होती. सावनी दारू पीत होती. हे पाहून
सावनी आश्चर्यचकित झाली. आता त्याला सावनीची काळजी वाटू लागली. सावनीने खूप दारू प्यायली होती आणि खूप प्यायल्यामुळे ती थक्क पावलांनी पुढे जात होती. हे पाहून मंगेश आयशाच्या कानात कुजबुजला. बेबी, मी थोड्या वेळाने येतो. आयशाने गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिल्यावर मंगेशने आयशाच्या गालावर किस केले आणि म्हणाला, अरे बेबी प्लीज, मला वॉशरूमला जायचे आहे यार. हे ऐकून आयशा हसायला लागली आणि त्याच्याकडे बघून ती म्हणाली, ठीक आहे बाबा. मंगेशने पुन्हा एकदा आयशाच्या गालावर किस केले आणि तिथून दुसऱ्या बाजूला गेला. तो सरळ सावनीच्या मागे गेला आणि सावनीला सोबत घेऊन दुसऱ्या बाजूला गेला. काय करतेस सावनी? तू एवढं कसं काय पिऊ शकतेस? तुला माहीत आहे जास्त पिल्यानंतर तुला नशा चढते आणि मग तुझे भान हरवते. मंगेश सावनीला प्रेमाने समजावत होता.